देवगड हापूस सगळ्यांचा बापूस. रत्नागिरी हापूस सगळ्यांचा बापूस. हा? देवगड हापूस बापूस आहे. रत्नागिरी हापूस बापूस आहे. ते देवगड हापूस बापूस आहे. रत्नागिरी हापूस बापूस. अरे गप बसा. काय दोघं आपापसात भांडताव? देवगड असू दे किंवा रत्नागिरी, पिकतात तर कोकणातच ना. तुम्ही राहा आपापसात भांडत आणि कमावून जाऊ दे नेपाली आणि भैये. अरे आजकाल आंबा बागेतीची डागडुगी आणि राखण करायला आपली माणसं कमी आणि नेपाली आणि भैये जास्त. स्वतःला चाकरमानी म्हणताव ना, मग आयुष्यभर फक्त काही चाकरीच करायची? उद्योजक कधी बनणार? अरे आपण म्हणतो या फळांचा राजा हा हापूस आंबा, पण ह्या राजाचा बाजार कोण आणि कसा करतो यावर लक्ष ठेवा. चला तर मग जागे होऊया आणि मिळून आपल्या कोकणी हापूस आंब्याला प्रसिद्ध करूया.